रस्त्याच्या कडेची फुलझाडी दाखवत मित्राला म्हणालो, चल मित्रा, तुला माझं आंबेगाव दाखवतो आणि गव्हाळ्या डोंगरावरील तुला रानमेवा चाखवतो. सुरुवातीलाच दाखवला त्याला मी कच नदीवरील पूल. सर्मदानातून बांधला होता गावकऱ्यांनी पाठीशी बांधून मूल. देव यांनी कच नदी श्रमिष्ठा नदीवरील संगमेश्वर पुरातन मंदिर दाखवलं. संगमनेर तालुक्यातील 1 नंबरचा बैलघाट दाखवून डोळ्यात पाणी साठवलं. रोकडेश्वर विद्यालय पाहताच डोळे माझे पाणवले. कोणी डॉक्टर, इंजिनियर, वकील, देशरक्षक या शाळेने घडवले. ग्रामपंचायतचं देखणं रुपडं मित्राच्या मनात बसलं. खुर्ची विरहित ग्रामपंचायत पाहून मित्राचं काळीज घुसलं. मित्राला दाखवला छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा. बबन पहिलवानांनी कुस्तीमध्ये पाकिस्तानी मल्लाला हरवून मिळवला. आजान वृक्ष पिंपळाखाली रोकडेश्वरांचं मंदिर भारी. अंबाबाई, गणपती, विठ्ठल रखुमाई आणि मुक्ताई इथेच नांदती सारी. 100 वर्षापूर्वीची दाखवली मित्राला मराठी शाळा. इथेच लागतो मुलांना लहानपणी शिक्षणाचा लळा. खुलून दिसतंय आता ते वैभव खळमाळाचं. खुलून दिसतंय आता ते वैभव खळमाळाचं. एक एक पैसा गोळा करून बांधलं लोकांनी भव्य मंदिर खंडोबाचं. उंच ढग्या डोंगरावर भवानी मातेचं मंदिर. बघ मित्रा, किती छान खुलून दिसते. गुण्या गोविंदाने नांदणारं आंबेगाव पाहून भवानी माता सुद्धा गालामध्ये हसते. कोटमारा धरणावरील दत्त मंदिर पाहून मित्राला सुद्धा खूप आनंद झाला. मित्राला म्हणालो, कोटमारा धरणामुळेच सगळा परिसर ओलेताखाली आला. गव्हाळ्या डोंगरावरती जायला बनवलाय गावकऱ्यांनी सुंदर रस्ता. गाढ्या डोंगरावर मन प्रसन्न झालं. कमला मातेचं मंदिर दिसता. चल मित्रा, तुला माझ्या गावच्या मालकीचं 1300 एकर माळरान दाखवतो आणि ह्याच माळरानावर पिकलेली सीताफळं, बोरं, आवळा, रानमेवा चाखवतो. गाव दाखवताना मित्र माझा पुरता भान हरवून गेला. मला सांगत होता, पुढच्या वर्षी पावसाळ्यात आंबेगावाला मुंबईकरांची सहल घेऊन येतो म्हणाला.